इकडं मोगलशाही आहे, अशा ज्या म्हणजे बलिशाही, कुतुबशाही अशा शाह्यांचं राज्य या भारतामध्ये होतं. मग सरकारची कुठपर्यंत काय, कुठपर्यंत आपण शाहीर सांभाळायचं, आपल्याही मराठी मुलकाची सत्ता स्वराज्य निर्माण झालं पाहिजे आणि ही संकल्पना शहाजीराजे मोदी आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांनी साकार केली. आणि त्या अनुषंगानं त्यावेळेस 19 फेब्रुवारी 1630 रोजी राष्ट्रमाता जिजाऊच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. आणि तेव्हापासून या दोघांनी ठरवलं की आपण आपलं हिंदवी स्वराज्य मराठी साम्राज्य आपण या ठिकाणी उभारायचं हे विचार आणि संकल्पना जे मांडलेली होती, कारण परत त्यांनी सुद्धा खूप प्रयत्न केले, परंतु सगळीकडं मुघल सत्ता निजामशाही यांचं मोठ्या प्रमाणामध्ये वर्चस्व होतं. त्यांना त्याच्यामध्ये अपयश आलं. परंतु आपल्या हातातून हे स्वराज्य निर्माण झालं नाही तर काय झालं, आपल्या मुलांच्या हातातून या शिवाजी महाराजांच्या हातून आपलं स्वराज्य निर्माण करायचं ही संकल्पना त्या ठिकाणी विचार केला आणि त्या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराजांना घडवायला आपण म्हणतो ना, तिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उघडली. त्या युक्तीप्रमाणे राष्ट्रमाता जिजाऊ आपल्या मुलांना त्या ठिकाणी मातृत्वपणाचे धडे त्या ठिकाणी शिकवले. रामायण महाभारताच्या ऐतिहासिक कथा, शूर पराक्रमी व्यक्तींच्या कथा या शिवाजी महाराजांना सांगितल्या आणि त्या अनुषंगाने शिवाजी महाराज पराक्रमी घडावे, शूरवीर घडावे म्हणून त्या ठिकाणी प्रयत्न केले. शिवाजी महाराजांना शस्त्रविद्या म्हणजे लालपट्टा चालवणे, घोड्यावर बसवणे अशा प्रकारचं शिक्षण लहानपणापासूनच राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांनी त्या ठिकाणी दिलं. आणि या शूरवीरांच्या कथा सांगतात, बोलण्यासारखं भरपूर आहे, पण एक शॉर्टकट क्रिया तुम्हाला कथा सांगितली. आणि शिवाजी महाराजांनी या 12 मावळांचा जे सातवत सुपे तिची जागीर शहाजीराजांनी शिवाजी महाराजांकडे सोपवली आणि या जहागीरचं रूपांतर छत्रपती शिवाजी महाराजांनी राष्ट्रमाता जिजाऊच्या प्रेरणेमधून साकारायला सुरुवात आणि आजूबाजूचा प्रदेश जे आपल्या सवंगडी असतात, जीवाला जीव देणाऱ्या सवंगडी लहानपणापासूनच शिवाजी महाराजांनी गोळा केली. हजार मित्र गोळा करण्यापेक्षा लहान मित्र चांगले निवडा जे तुमच्या जीवाला जीव देणार आहे. हा विचार आजही शिवाजी महाराजांनी या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. ताराजी मावळेसाठी, शिवा महाराजांसाठी, माजी पात्रकर माजी प्रभू देशपांडे सारखे शूरवीर पराक्रमी सरदार किंवा व्यक्ती असे म्हणजे आपल्या जीवनाचे मित्र प्रभू आणि यांच्या बळावर त्यांनी स्वराज्याची राज्य असलं पाहिजे, आपलं स्वराज्य असलं पाहिजे, तरी राणेश्वराचं जे मंदिर आहे महादेव असतं त्या ठिकाणी जाऊन स्वराज्य निर्माण, हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याची शपथ त्या महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन घेतली आणि त्या अनुषंगानं पहिला राष्ट्रमाता जिजाऊंनी सांगितलं की जो तोरणागड आहे
हा तोरणागड जिंकून तुम्ही स्वराज्याचं या ठिकाणी काय करायचं धोरण बांधायचं आणि त्या सांगितल्याप्रमाणे एवढंच पावण्याचा छत्रपती शिवाजी महाराजांनी तो तोरणागड जिंकला आणि जिंकून आपल्या स्वराज्याचं धोरण या ठिकाणी बांधलं. यानंतर शिवाजी महाराज थांबलेच नाही. एका पाठोपाठ एक किल्ले जिंकत गेले आणि ह्या झालेलीचं उपांतर छत्रपती शिवाजी महाराजांनी राष्ट्रमाता जिजाऊच्या